स्काल्प ॲक्च्युली एसिक येऊ शकतं. सो त्याच्यामध्ये पहिला इंट्रोडक्शन काय लिहायचं की सॉफ्ट टिश्यू कवरिंग द क्रेनियल वॉल्ट फ्रॉम द स्काल्प. सो द एक्सटेंट ऑफ स्काल्प कुठंपर्यंत आहे. पहिला म्हणजे पुढं राईट अँटेरियरली काय येते तर सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. आता सुप्रा ऑर्बिटल मार्जिन म्हणजे काय तर हे जे आयचं वरचं कठीण पार्ट आहे द हार्ड पार्ट इट्स कॉल्ड एज सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. हे अँटेरियरली. नाव पोस्टेरियरली कसं असतं तर एक्सटर्नल ऑसिपिटल प्रोट्रुबन्स आणि सुपेरियर न्यूकल लाईन. सो स्कलच्या पाठीमागं असं एक बॅक साईडला देर इज अ एक्सटर्नल ऑसिपिटल प्रोट्रुबन्स अँड देर इज ऑल्सो अ सुपेरियर न्यूकल लाईन इथं प्रेझेंट असतं. म्हणजे सुपेरियर न्यूकल लाईन असतं किंवा हायेस्ट न्यूकल लाईन पण असतं. मग त्यातलं जे सुपिरियर न्यूकल लाईन आहे तर ते काय आहे तर पोस्टेरियरली इट इज प्रेझेंट. आणि प्रत्येक साईडला काय असतं तर सुपेरियर टेम्पोरल लाईन्स. राईट दिस इज द इयर. each side from left and right also there is a superior temporal lines. Now the scalp is actually made up of the five layers which is ॲक्च्युली BDC मध्ये पण ट्रिक दिलं आहे की स्काल्प म्हणून. पासनं स्किन, सी पासनं कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ज्याला आपण सुपेरियर म्हणजे सुपरफिशियल फेशिया पण म्हणतो. आणि थर्ड काय आहे तर ॲपोन्युरोटिक त्याला आपण डी फेशिया पण म्हणतो. आणि थर्ड काय आहे तर लूज ॲल्युरार टिश्यू. आणि फोर्थ काय आहे तर पेरिक्रेनियम. हे असे 5 लेयर्स असतात. पहिला काय तर स्किनवर काय असते तर मोस्टली द थिक असते, हेअरी असते, स्वेट ग्लँड असते आणि सिबेशियस ग्लँड असते. ओके. ह्याच्यानंतर सुपरफिशियल फेशिया म्हणजे जस्ट त्या स्किनच्या खालची लेयर. म्हणजे ते अशी सेपरेट करू शकत नाही आपण. आणि ते कशाला कनेक्टेड असतं तर सबजेसंट ॲपोन्युरोसिसला कनेक्टेड असतं. वन बाय वन बघूया की सुपरफिशियल फेशिया काय असतं तर हे जास्त करून फायब्रस असतं. ओके. आणि डेन्स इन द सेंटरला जास्त करून डेन्स असतं. ओके. कारण ते मोस्टली असं कॉन्व्हेक्स पार्ट आहे, असं उभरा हुआ म्हणते ना त्या टाईपचं. आणि मोस्टली ते जे आहे ते ब्लड वेसल्स असतात त्यामध्ये. राईट. त्यामुळं ते कट जरी लागल्यावर त्यातून ब्लड वगैरे लगेच येतं. आणि कारण जस्ट अटॅच असतं ना स्किनच्या खालचा जस्ट पार्ट सुपरफिशियल पार्ट म्हणजे काय तर हे वाला तर इट बाइंड्स द स्किन. ते स्किनला म्हणजे जे पहिली लेयर आहे खालून तर ते स्किनला जस्ट म्हणजे बाइंड्स असतं ते. आणि बाइंड्स टू द सबजेसेंट ॲपोन्युरोसिस. आणि काय करतं प्रोव्हाइड द पॅसेज टू द वेसल्स आणि नर्व्स ऑफ द स्किन. एखादं हेअर जरी पिक केलं तर लगेच आपल्याला सेन्सेशन कळतं कारण ते जस्ट स्किनच्या खालच्या लेयर असतं. त्यामुळं असं वाटलं की त्यांनी प्रोव्हाइड पॅसेज आणि वेसल्स आणि नर्व्स तिथनं जातात. ओके. ह्याच्यानंतर या सुपरफिशियल फेशियामध्येच ऑसिपिटो फ्रंटालिस मसल म्हणून असतं. राईट. ऑसिपिटो फ्रंटालिस मसल. तर ह्याच्यामध्ये 2 बेलीज असतात. एक म्हणजे ऑसिपिटालिस आणि दुसरं फ्रंटालिस. आणि हे दोन्ही कशाला इन्सर्टेड असतं तर इपिक्रेनियल ॲपोन्युरोसिसला इन्सर्टेड. वरच बघितलं आपण. आता ह्याच्यामध्ये 3 बोलबद्दल म्हटलं. एक तर ऑसिपिटालिस, फ्रंटालिस आणि टेम्पोरो परायटल. आता हे तिन्ही पण मसल्स आहेत. ओके. हे तिन्ही पण काय आहेत मसल्स आहेत. पहिलं ऑसिपिटालिस हे कुठं असतं ॲक्च्युली ऑसिपिटल बोन हे पाठीमागं असतं आणि त्याचं जे मसल असतं ते ऑसिपिटालिस. आणि ते कसं असतं स्मॉल असतं आणि सेपरेट असतं. ओके. दुसरं म्हणजे ते अराईज कुठनं होतं तर लॅटरल 2/3 2/3 ऑफ सुपेरियर न्यूकल लाईन. राईट. आता हे जर म्हणजे जे स्कल आहे त्याच्या पाठीमागचं पार्ट काय आहे तर तिथं हे बॅक साईडला जे असतं ते सुपेरियर न्यूकल लाईन असतं. तर तिथलं जे लॅटरल 2/3 पार्ट आहे लॅटरल. आता हे मिडियल पार्ट आणि हे काय आहे लॅटरल. तर लॅटरल जे 2/3 पार्ट आहे ऑफ अ सुपेरियर न्यूकल लाईन तिथनं ते काय होतं अराईज होतं. ते मसल कुठलं मसल ऑसिपिटॅलिस. ओके. आणि दुसरं म्हणजे फ्रंटॅलिस कसं
थोडंसं लार्ज असतं. ओके, लार्ज आणि पार्शली युनायटेड. ऑसिपिटॅलिस कसं असतं, छोटं असतं आणि वेगवेगळं असतं, सेपरेट असतं. पण जे फ्रंटॅलिस असतं ते लार्ज असतं आणि पार्शली युनायटेड असतं. राईट, थोडंफार असं जॉईंट टाईप असतं. ह्याच्यानंतर अराईज फ्रॉम द स्किन अपर ऑफ द आयलिड आणि फोरहेड. अराईज कुठनं होतं ते आता फ्रंटॅलिस म्हणजे काय तर पुढचं, राईट. जे फोरहेड असतं आपलं, राईट, दिस इज आय आणि हे वालं काय आहे, फ्रंटॅलिस मसल. मग हे ऑफकोर्स लार्ज असणार. ओके, पाठीमागंपर्यंत ॲक्च्युली ते फ्रंटॅलिस ऑक्युपाय असतं. ओके, आणि सो हे जे फ्रंटॅलिस जे मसल असतं ते कुठं अराईज होतं तर आयलिड आणि फोरहेड, जे फोरहेड असतं ना तिथं अराईज होतं. आता ह्याच्यानंतर सप्लाय आपण नंतर बघूया. ह्याच्यानंतर जे थर्ड मसल आहे ते टेम्पेरोपरायटॅलिस. ओके, आता हे कुठं अराईज होतं, ऑफकोर्स ते लॅटरल साईड असतं, कारण ते टेम्पोरल बोन कुठं प्रेझेंट असतं, लॅटरल साईडला असतं. आता हे जे टेम्पेरोपरायटॅलिस म्हणजे टेम्पोरल बोन आणि परायटल ह्याला जॉईन होणारं जे मसल आहे तर ते टेम्पेरोपरायटॅलिस मसल. ओके, आता हे कुठं अराईज होतं, ऑफकोर्स टेम्पोरल फेशिया. फेशिया म्हणजे काय, एक प्रकारचं स्किनचा टाईप आपण फेशिया म्हणतो. मग काय म्हणायचं की टेम्पोरल फेशिया म्हणायचं. आणि फ्यूज विथ द एपिक्रेनियल एपोन्युरोसिस. तर वरच बघितलं ते परत स्टेप रिपीट केले. हे जे वरचं आहे ते ॲपोन्युरोसिस आणि म्हणजे स्किनला बाइंड होतं आणि त्याला अटॅच होतं. ओके, इथं पण सेम सांगितलं. ह्याच्यानंतर सप्लाय बघूया. राईट, जे सेकंडवालं म्हणजे फ्रंटॅलिस आणि टेम्पोरोपरायटॅलिसचं जे सप्लाय ते सेम आहे आणि फक्त ऑसिपिटॅलिसचं सप्लाय जे आहे ते वेगळं आहे. ओके, तर ऑसिपिटॅलिस त्याचं सप्लाय काय आहे, पोस्टेरियर ऑरिक्युलर ब्रांच ऑफ अ फेशियल नर्व. पोस्टेरियर म्हणजे पाठीमाग आहे ते सप्लाय आणि ऑरिक्युलर ऑरिक्युलर म्हणजे रिलेटेड टू इयर. ओके, ऑरिक्युलर त्यातलं जे ब्रांच आहे ऑफ अ फेशियल नर्व हे त्याचं सप्लाय, त्या मसलला जाणारं जे सप्लाय आहे ते. ह्याच्यानंतर फ्रंटॅलिसमध्ये काय सांगितलं की टेम्पोरल ब्रांच ऑफ फेशियल नर्व. ओके, टेम्पोरल एक ब्रांच आहे आणि फेशियल नर्व म्हणजे मोस्टली नर्व कुठलं यूज केलं तर फेशियल नर्व. तिन्हीचं पण, या तिघांचं पण नर्व कुठलं यूज केलं तर फेशियल नर्व यूज केलं. आता ह्याच्यानंतर जे सारखं एपिक्रेनियल ॲपोन्युरोसिसला अटॅच होतं असं वगैरे म्हणत होतं, तर ते नक्की काय आहे, तर ते एपिक्रेनियल ॲपोन्युरोसिस जे आहे ना तर ते फ्रीली मुवेबल ऑन पेरिक्रेनियम. 4 टाईप ऑफ मसल बघितलेलं. पहिलं स्किन, दुसरं सुपरफिशियल फेशिया, मग डीप फेशिया, मग लूज ॲरिओला टिश्यू आणि मग शेवटचे जे आहे तर ते पेरिक्रेनियम. आता हे जे पेरिक्रेनियम आहे तर ते शेवटचं लेयर आहे. ओके, ह्याच्यानंतर डायरेक्ट स्काल्प म्हणजे जे हार्ड पार्ट आहे तर ते आहे. ओके, मग ते फ्रीली मूव आहे. आता हे जे एपिक्रेनियल ॲपोन्युरोसिस आहे तर ते म्हणतात की ते हलू शकतं, म्हणजे आपण हेड पुढं आणि मागं असं करू शकतो हातानं, म्हणजे ते फ्रीली मुवेबल आहे. आता अटॅचमेंट काय आहे तर त्याचं ॲक्च्युली अँटिरियरली काय आहे तर फ्रंटॅलिसचं इन्सर्शन आहे. पुढं काय आहे, अँटिरियर म्हणजे पुढं फ्रंटॅलिस आहे. ऑफकोर्स फ्रंटल बोन मग तिथं फ्रंटॅलिस मसल असणार आणि ते इन्सर्शन ओरिजिन नाही, अटॅच झाले फक्त, म्हणजे इन्सर्ट झालं. पाठीमागं काय आहे, ऑफकोर्स एक्सटर्नल ऑसिपिटल प्रोट्रुबन्स आहे, परत न्यूकल लाईन आहे, हायेस्ट न्यूकल लाईन बोलले हे. ओके, आपण एक्सटेंड ऑफ स्काल्पमध्ये सुपेरियर न्यूकल लाईनचा उल्लेख केला होता इथं, राईट. सुपेरियर न्यूकल लाईन बोललेलो आणि इथं फक्त इपिक्रेनियल ॲपोन्युरोसिसमध्ये काय बोलले त्यांनी, हायेस्ट न्यूकल लाईन बोललेत, राईट. हायेस्ट न्यूकल लाईन बिटवीन ऑसिपिटल बॉडीज. याच्यानंतर एपिक्रेनियल ॲपोन्युरोसिस त्याचं साईडला काय काय असतं ते तर सुपेरियर टेम्पोरल लाईन. ओके, सुपेरियर टेम्पोरल लाईन असतं आणि एक्सपान्शन कुठं असतं तर झायगोमॅटिक आर्क. ओके, झायगोमॅटिक आर्क म्हणजे काय माहिती आहे तर आता हे जे फेस आहे, ओके, हे आय आहे, तर हे जे म्हणजे साईडला येणारं जे लेयर आहे
जे बोन आहे ॲक्च्युली त्याला झायगोमॅटिक आर्क असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आपण थर्ड लेयर, पहिला स्किन बघितलं, दुसरं म्हणजे सुपरफिशियल फेशिया बघितलं, आणि थर्ड लेयर काय तर लूज ॲरिओला टिश्यू. ओके. तर त्याचा एक्सटेंट काय आहे, अँटिरियरली लूज ॲरिओला टिश्यू थर्ड लेयर आहे एकतर. ओके. म्हणजे खाली खाली चाललो आहे राईट. आपण पहिलं स्किन बघितलं आणि मग सुपरफिशियल फेशिया बघितलो आणि मग काय बघितलं, लूज ॲरिओला टिश्यू. आता हे जर अँटिरियरली काय असणार, आयलिड असणार. ओके. म्हणजे फुडणं पासून पाठीमागंपर्यंत चालू आहे आपण. पुढं काय आहे, आयलिड आहे. पाठीमागं काय आहे, सुपेरियर न्यूकल लाईन. सुपेरियर न्यूकल लाईन अजून कुठं आलं तर ते एक्सटेंड ऑफ स्काल्पमध्ये आलं होतं. ओके. नॉट इन द एपिक्रेनियल ॲपोन्युरस. एपिक्रेनियल ॲपोन्युरसिसमध्ये काय आलं होतं, पोस्टेरियरली हायेस्ट न्यूकल लाईन आलं होतं. एक्सटेंड ऑफ स्काल्पमध्ये काय आलं होतं, सुपेरियर न्यूकल लाईन. सुपेरियरपेक्षा पण जे वरचं आहे त्याला हायेस्ट म्हणतात बरं. हां. आता ह्याच्यानंतर ईच साईड, प्रत्येक साईडला काय आहे, सुपेरियर टेम्पोरल लाईन. ओके. ईच साईडमध्ये जास्तीत जास्त जे आलं आहे वर्ड ते टेम्पोरल असं आलं आहे राईट. इट इज अबाउट टेम्पोरल बोन, कारण तिथं टेम्पोरल बोन असतं त्यामुळं तेच येणार. आता ह्याच्यानंतर लूज ॲरिओला टिश्यूमध्ये पॅसेजबद्दल म्हणलं, गिव्ज पॅसेज टू द इमिसरी वेन. एक मोस्ट फेमस वेन किंवा जास्तीत जास्त जे स्काल्पमध्ये येणारं वेन आहे, जे प्रत्येक मसलमध्ये कुठं पण काय पण ते येतं, ते म्हणजे इमिसरी वेन. ओके. हे वेन मतलब मस्टच आहे, लक्षात ठेवायचं. इमिसरी वेन विच कनेक्ट एक्स्ट्राक्रेनियल वेन टू इंट्राक्रेनियल वेनस सायनस. एक्स्ट्राक्रेनियल वेन जे आहे ते कशाला कनेक्ट करतं, इंट्राक्रेनियल. म्हणजे जे क्रेनियलच्या मध्ये जे आहेत त्यातनं जाणार जे वेन्स आहे, जे सायनस आहे, ते एक्स्ट्राक्रेनियल वेन्सला कनेक्ट करतं. ओके. आता हे एक प्रकारचं पॅसेज आहे राईट. लिहिणार असेल लिहाणे तर राहू दे. ॲक्च्युली लूज ॲरिओला टिश्यूमध्ये हे ॲक्च्युली मेन आहे. ह्याच्यानंतर ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय ते तर येणार आहे, ते वेगळं पद्धतीनं लिहिता तर येते. आता ह्याच्यानंतर जे फोर्थ लेयर आहे ते म्हणजे पेरिक्रेनियम. हे शेवटचं लेयर आहे. काय म्हणायचं, डायरेक्टली अटॅच टू द सर्फेस ऑफ द बोन. ओके. लूजली अटॅच म्हणायचं, ठीक आहे. तर बट इट इज फर्मली ॲढेरंट टू द सूचर. ओके. म्हणजे एखादं सूचर किंवा राईट सूचर वगैरे जर का नसेल तर त्या बोनचा पण तिथे यूज होतो, मसलचा सॉरी.